हाय गाईज अँड वेलकम टू दी डे 10 ऑफ अ डे विथ ऐश. तर आज होता गुढीपाडवा. तर माझा विचार असा आहे की आजचा सगळ्या ब्लॉगचा व्हॉइस ओव्हर मी मराठीतच देऊ. तर उठल्या उठल्या आधी सकाळी गरम गरम चहा मी बनवलेला. मीच चहा बनवत असते घरी, कारण आमच्या घरी दुसऱ्यांनी कोणी चहा बनवला तर तो बासुंदीसारखा असतो. त्यानंतर मी आंघोळ केली, फ्रेश झाले आणि बघितले पार्सल्स आले. आणि जसे जसे पार्सल्स येतात ना, माझं डोक्याचं तापमान तसं तसं वाढायला लागलं आहे, कारण शूट्स काहीच झाले नाही आहे. नंतर आईचे रागावणे खाल्ल्यावर आम्ही जसे तसे तोरण लावले, हार बनवायला बसलो, सगळी साहित्य जमा केले गुढीपाडव्याचे. आणि त्यानंतर आईने गुढी सजवली छान. तिला लाल रंगाची साडी नेसली होती आणि हे तुम्ही बघू शकता गुढी सजवणं सुरू होते. पण सगळं इतकं फास्ट फास्ट करूनही आम्हाला 11:30 वाजले गुढी उभारायला आणि पूजा करायला. आणि आई आम्हाला तिच्या लहानपणीच्या गोष्टी सांगायची, तर त्यांच्याकडे कॉम्पिटिशन लागायचं की सगळ्यात उंच गुढी कोणाची असते. तर आम्ही पण तेव्हापासून आम्हाला असं क्रेज आहे की यार उंच गुढी पाहिजे आम्हाला आमची. गुढी उभारल्यानंतर आम्ही थोडा ब्रेकफास्ट केला, कारण जेवायला वेळ. आणि हे आमच्या घरी लागलेले धोप्याचे पानं, याला अळूचे पानं पण म्हणतात. आणि हे होतं लंच. इतका सारा मेन्यू की अजूनही मला तोंडाला पाणी सुटतं हे सगळं पाहुण्यावर. आणि अळूवडी म्हणजेच धोप्याच्या पानाची वडी मी बनवलेली होती, मस्त झाली होती एकदम. आणि बाकी लंच पण मस्त होता. त्यानंतर असा कसा दिवस गेला मला काही कळलं नाही. मी थोडी संध्याकाळी पेंटिंग केलं, मला आवडतं थोडं पेंट वगैरे करायला. शॉपिंगला गेलो, शॉपिंगला म्हणजे इन शॉर्ट थोडं घरचं सामान वगैरे घ्यायला. आणि डिनरला पालक वरण आणि बस राईस होता, कारण सकाळी खूप हेवी जेवण झालं होतं. तर आम्ही थोडं व्लॉग बघताना हे जेवण केलं. लिटरली मी 12 वाजता जेवले त्या दिवशी. नंतर आईस्क्रीम खाल्ली. आणि इथे 1 वाजलेला होता जेव्हा मी आपलं स्किन केअर करत आहे, बर्फ लावत आहे चेहऱ्याला. काही पण असू दे, मी स्किन केअर तर अजिबात सोडत नाही. आणि मी ना थोडं बर्फ लावल्यावर काकडीचं एक जेल असते ते लावते. तर आजसाठी बस इतकंच. बाय.